आणि आता पाहणार आहोत टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। परभणी, यवतमाळ, अमरावती, गोंदिया जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाची हजेरी, पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता। विदर्भामध्ये 28 तारखेपर्यंत गारपिटीचा इशारा। बीडमध्ये पारा वाढला, वन्यजीवांचं अभयारण्यामधील पाणवठे कोरडे पडले। पाण्याच्या शोधामध्ये वन्यजीवांचे मानवी वस्तीकडे स्थलांतर, वन विभागानं लक्ष देण्याची नागरिकांची मागणी। इंदूर हैदराबाद महामार्गाच्या मोबदला शेतकऱ्यांना मिळण्यासाठी मुक्ताईनगरमध्ये आंदोलनामध्ये 2 कट्टर विरोधी एकनाथ खडसे आणि चंद्रकांत पाटील यांचा सहभाग। शेतकऱ्यांच्या हितासाठी दोन्ही आमदार एकत्र आल्याचं चित्र। धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तुरीची आवक घटली। 100 ते 150 क्विंटल येणारी तूर घटून अवघी 30 ते 40 क्विंटल येऊ लागल्याचं चित्र। जळगावच्या चाळीसगाव बाजार समितीमधील व्यवहार 6 दिवसांपासून ठप्प। 14 ते 15 कोटी रुपयांची उलाढाल थंडावली। हमाल मापाड्यांच्या संपामुळे कोट्यवधींची उलाढाल मंदावली। वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हळदीची 13,000 क्विंटल आवक, दरामध्ये घसरण। हळदीला 14,700 रुपयांपर्यंत भाव होता, मात्र आता दर घटल्याचं चित्र। कोल्हापूर नागपूर विमानसेवा 15 मे पासून सुरू होणार। स्टार एअरवेजकडून आठवड्यातून 5 दिवस सेवा। भाजप खासदार धनंजय महाडिक यांची माहिती। नागपूर ते कोल्हापूर विमानांना आता 1.5 तासांचा प्रवास असणार। कोल्हापूरच्या कागलमधील यूपीएससी परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या बिरदेव डोणेची मिरवणूक। कोल्हापुरी फेटा बांधत ग्रामस्थांकडून स्वागत। बिरदेव डोणेचं ग्रामस्थांकडून मोठं कौतुक। नाशिकच्या चांदवडमधील महाविद्यालयामध्ये संशोधनात्मक प्रोजेक्टचं प्रदर्शन। विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रोजेक्ट साकारले। मेक इन इंडियाच्या धर्तीवर सोलर इलेक्ट्रिक कारची देखील निर्मिती। विद्यार्थ्यांचं सर्वत्र कौतुक।